बुलेटिनची सुरुवात करूयात मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बातमीने। हो, ही बातमी लक्षात घ्या। आज मध्य रेल्वे हार्बर मार्गावरती रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी तसंच विविध अभियांत्रिकी कामं पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत म्हणजेच सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मध्य रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे। ब्लॉकच्या कालावधीमध्ये लोकल गाड्या बंद राहणार आहेत। लक्षात घ्या, ब्लॉकच्या कालावधीमध्ये लोकल गाड्या बंद राहणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांना गाड्यांच्या वेळा पाहूनच आजच्या कामाचं नियोजन करावं लागणार आहे। म्हणून आज लग्न सोहळे, मित्रांच्या भेटीगाठी, काही कामानिमित्त बाहेर पडणं असेल तर लोकलचं हे वेळापत्रक लक्षात घेऊनच बाहेर पडा। आता मुंबईत आणखीन एक महत्त्वाची बातमी। अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी आज ब्लॉक घेण्यात आला होता। बघा, विले पार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता। गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्याकरता या दरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येऊन अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या। गोखले पुलाचा रात्रीतनं 12 भाग पूर्णपणे लोखंडी गर्डरचे काढण्यात आले। आता आपण बघतोय की हा जो एक मोठा पीस तुकडा दिसतोय हे आहे 4 पीस आणि हे सुद्धा आज रात्री काढण्यात येणार आहे। पण याच्या बाजूलाच या इथून तिथपर्यंत हे जे लोखंडी जवळपास 12 पीस होते ते 12 पीस रात्रीतनं सगळे काढण्यात आलेले आहेत। अत्यंत मोठं आणि महाकाय काम खरं तर या जागी करण्यात आलं। जवळपास 700 टन कॅपॅसिटीच्या 2 क्रेनचा वापर यासाठी करण्यात आला। 130 कामगार या ठिकाणी काम करत होते, अक्षरशः डोळ्यात तेल घालून। आणखीन गोखले पूल आपल्याला माहिती आहे की अंधेरी रेल्वे स्थानकाच्या वरतून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा गोखले पूल हा किती महत्त्वाचा आहे आणि हे काम किती महत्त्वाचं आहे। एक जरी चूक झाली असती तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकली असती। पण गोखले पूल हा ताकदीनं पुन्हा एकदा उभारणीच्या कामातला सगळ्यात मोठं काम जे म्हटलं जात होतं ते म्हणजे हे लोखंडी गर्डर हटवण्याचं। आता हे काम सुद्धा आज रात्रीतनं पूर्ण होईल। आपण जर का बघितलं तर नवीन पुलासाठी म्हणून हे पूर्णपणे कॉन्क्रीटचे पिलर्स सुद्धा रेडी आहे। ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही बाजूने रेडी आहे। या रॅम्प लगेच एकमेकांना कनेक्ट सुद्धा केले जातील। मे महिन्यामध्ये हे पूर्णपणे काम सुद्धा सुरू होऊन जाईल। आणि या महाकाय क्रेन ज्या आहे, आपण बघतोय की 700 टन कॅपॅसिटीच्या महाकाय क्रेन, अशा एक नाही तब्बल 2 क्रेन, या 2 क्रेनच्या माध्यमातून रात्रीतनं हे 12 लोखंडी गर्डर हटवण्यात आले। उरलेले 4 जे आहेत, जे आता माझ्या मागे दिसतोय, हे उरलेले 4 लोखंडी गर्डर जे आहेत हे सुद्धा आज रात्रीच हटवले जाणार आहे। गोखले पूल या कामातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा आपल्याला नक्की म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, गोखले पूल, अंधेरी। यानंतर बघूयात समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा इथे आर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला आणि या वेगात असलेली ही गाडी अनियंत्रित झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातात 3 महिला आणि 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जातोय। समृद्धी महामार्गावरती हा अपघात झालेला आहे। अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, हा अपघात नेमका कसा झाला? सकाळच्या वेळेचा हा अपघात या ठिकाणी विशाल म्हणू शकतोय आपण याला, कारण की आताच याची माहिती मिळालेली आहे। अर्टिगाचा हा अपघात असल्याची त्या ठिकाणून माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्या अपघातामध्ये तब्बल 5 लोक जागीच ठार झाले असल्याची ही माहिती समोर आली आहे। 7 लोक त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत। त्यांना शासकीय आणि खासगी अशा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। अर्टिगा गाडीचा हा अपघात होता आणि अपघात जो आहे तो अतिशय भीषण या ठिकाणी होता आणि अपघातामध्ये 2 मुलं आणि 3 महिला या ठिकाणी ठार झाल्या असल्याची माहिती मिळालेली आहे। अतिशय मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे। समृद्धी महामार्गावर जर का आपण बघितलं तर अपघाताची मालिका जी आहे ते सुरूच आहे आणि आज जो अपघात घडलेला आहे तो अतिशय मोठा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल। त्यामध्ये 5 लोक जागीच ठार झाले आणि 7 लोक जे आहेत ते या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत। जखमींना त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात हलवलेलं आहे आणि स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि वाहतुकीसाठी समृद्धी महामार्ग जो आहे तो मोकळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। त्याच्यामुळे या महामार्गावर वेगावरती नियंत्रण फार महत्त्वाचं आहे। यानंतर बातमी आहे ती बगाड यात्रेच्या संदर्भातली। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय। यंदा बगाड्याचा मान जो आहे
तो दिलीप दाभाडेंना मिळाला. ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांनी बगाडी होण्याचा त्यांना मान दिला जातो. बगाड्याच्या एक दिवस आधी भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभं केलं जातं. त्यानंतर देवाचा छबिना जो असतो त्या बगाड्यासह सोनेश्वर मंदिराच्या दिशेने वाजत गाजत आणला जातो. सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला बैलजोडी जुंपल्यानंतर यात्रेला सुरुवात होते आणि ही यात्रा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. कोरोना निर्बंध मुक्तीनंतर राज्यात मोठा उत्साह जो तो बघायला मिळतोय. रंगपंचमी साजरी केली जाते. पंढरपूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यमाई तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी रंगपंचमी साजरी केली. तर तरुण तरुणी आबालवृद्धांनी एकत्रित रंगाची उधळण करत रंगपंचमीचा जल्लोष केलेला आहे. जाऊया शिर्डीमध्ये. शिर्डीत आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी 5 वाजता साईबाबांच्या रथाची मिरवणूक पार पडणार आहे. रथासमोर हजारो भाविक रंगांची मुक्त उधळण करत एकमेकांना रंग लावतात. साईंच्या नगरीत रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. आता बातमी आहे अवकाळीच्या संदर्भातली. राज्याच्या काही भागात आजपासून 15 मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा गव्हासह इतर पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं. विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. बातमी आता वाशिममधनं. वाशिम जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे हळदीच्या काढणीला वेग आलाय. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हळदीकडे वळले असून यंदा हळदीच्या क्षेत्रात 25% वाढ झाली आहे. तब्बल 6152 हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 2445 हेक्टर हळदीचं क्षेत्र रिसोड तालुक्यात येतं. त्यामुळे येत्या आठवड्यातील अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे हळदीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हळद काढणीची लगबग दिसून येते. आणि आता शेतकरी मोर्चाबद्दल. आजपासून पुन्हा एकदा किसान सभेच्या लॉंग मार्चला सुरुवात होते. या लॉंग मार्चमुळे भाजप शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. किसान सभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लॉंग मार्च काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली. हजारो कष्टकरी कामगार आज नाशिक इथून पायी चालण्यास सुरुवात करतील आणि 23 मार्च रोजी विधान भवनवर धडकतील. शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतं. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आक्रमक झालाय. पुढे बातमी अशी आहे, धक्कादायक बातमी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलंय बघा. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलांनी वडगाव इथे शेतीच्या वादातून राजू शिवाजी उघडे या 28 वर्षीय तरुण शेतकऱ्यावरती विष प्रयोग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू उघडे या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप आणि 2 मुलांसह इतर दोघांविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान विष पाजल्यानंतर या तरुण शेतकऱ्याने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या मोबाईलवरून विनवण्या करतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ करून सोशल मीडियावरती टाकला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अण्णा उघडे, मयूर उघडे आणि विकी उघडे आणि आप्पा उघडे या चौघांनी मला थायमेट खाऊ घातलं इकडे आणून कुठतरी.
लांब मारून टाकलं मला इकडं कुठंतरी, मला थायमीट खाऊ घातलं आणि ते म्हणे तुमच्या जमिनीवर ताबा करणार आहे मी. मला लय कसं तरी व्हालं. मला वाचवा तुम्ही, कोणतरी मला वाचवा. पुढे बोलत राज्य सरकारने भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र तब्बल 4 महिने उलटूनही धुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 5 सहकारी संस्थांसह एकूण 997 सभासद शेतकऱ्यांचे सुमारे 21 कोटी 29 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे. मात्र घोषणा होऊनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले कर्जदार शेतकरी 7/12 कोरा करण्यासाठी बँकेत हेलपाटे मारतात. ह्या बँकेचे 118 कर्मचारी होते. त्यांनाही ह्या कर्जमाफीमुळे त्यांचे जे थकीत देणे होते, उपदानाच्या रकमा, नुकसान भरपाईच्या रकमा, पगार 12 कोटी 58 लाख साधारणतः ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. आणि ह्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे राज्य शासनाच्या सहकार्याने. आणि हा प्रस्ताव हा पूर्ण राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. गेल्या 10 वर्षापासून आमच्या 7/12वर बोजा आहे. कोणी कर्जही देत नाही. संबंधित शिंदे सरकारने घोषणा केलेली आहे की कर्जमाफी झालेली आहे बुवा, पण आजपर्यंत काही कर्जमाफी झालेली नाही आहे. तरी सरकारने दखल घेऊन भूविकास बँकेकडे तातडीने लक्ष द्यावे. गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी भागात दर्शन देणारा गवा तासगाव तालुक्यातील सावळज गावामध्ये ग्रामस्थांना बघायला मिळाला. सिद्धेवाडी रस्त्यावर एका द्राक्ष बागेजवळ गव्याचं दर्शन झालं आणि याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. सिद्धेवाडी रस्त्यावरील वसंत सावंत यांच्या द्राक्ष बागेमध्ये हा गवा मुक्तपणे वावर करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वन विभागाकडून गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. वन विभागाकडून गवा पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढे बघा, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा आणि साई मंदिरात प्रवेशासाठी होणारा त्रास यापासून साई भक्तांना दिलासा मिळणार आहे. तासनतास दर्शन रांगेत तात्कळत उभं राहण्यापासून साई भक्तांची सुटका होणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानं 6 एकर जागेवर 112 कोटी रुपये खर्चून बांधलेलं अत्याधुनिक दर्शन रांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होणार आहे. जवळपास 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीचं काम पूर्ण झालंय. या नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्ये एका वेळी 12 ते 18 हजार भाविक बसू शकतात. मोठे एसी हॉल, बायोमेट्रिक दर्शन पास, VIP व्यवस्था, कॅटरिंग कॅन्टीन सुविधा, शौचालय, बुक स्टॉल, लाडू प्रसाद अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दर्शन रांग कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुल याचे उद्घाटन सुद्धा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी करावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. साईबाबा संस्थांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तिरुपती बालाजीच्या देवस्थानच्या धर्तीवर त्यांच्यापेक्षाही सुसज्ज अशी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक दर्शन रांग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याचं कळतंय. त्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलंय. केरळमधील पथानमथिट्टा या जिल्ह्यातील किझा वल्लोर जवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. भीषण अपघात घडलेला आहे आणि या घटनेमध्ये कारचा चक्काचूर झाला असून बस शेजारील कमानीला धडकून चर्चमध्ये घुसली. बस आणि कारची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अनेक जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळील पुलाच्या बाजूला पार्क करून असलेल्या खासगी बसने पेट घेतल्याची घटना घडली. मध्यरात्री उभ्या बसमधून अचानक धूर येऊ लागला आणि क्षणार्धात संपूर्ण बसला आगीने वेढा घातला. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबईच्या जोगेश्वरी इथं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लोखंडी रॉडवर रिक्षा कोसळली आणि या दुर्घटनेत रिक्षात बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय. तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पुढे बोलत RTO मध्ये बदली प्रमोशनसाठी काही अधिकारी सक्रिय असून बदलीसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. 2 दिवसांपूर्वी RTO मधील एक निवृत्त अधिकारी नागपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता आणि यावेळी
स्थानिक महिला अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीतून या निवृत्त अधिकाऱ्याने बदलीप्राप्त अधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं. यातील काही अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचं उघड झालं. या संदर्भात आरटीओचा संबंधित महिला अधिकारी जी आहे ती आणि एका पुरुष अधिकाऱ्यांचा फोनवरील संवाद व्हायरल होताना दिसतोय. आणि ही क्लिप, या क्लिपवरनं तरी बदलीसाठी अशा पद्धतीने रॅकेट सक्रिय असल्याचं निष्पन्न होत आहे. नागपूर चे जे RTOचे विषयी एका हॉटेलमध्ये एक रिटायर्ड अधिकारी येऊन काही बदली संदर्भात काही भेट वगैरे घेतली होती. त्याबद्दल एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, स्पेशल इन्क्वायरी टीम तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये क्राईम ब्रांच, EOW आणि सायबर पोलीस स्टेशन याचे संयुक्त टीम्स तयार करण्यात आलेली आहे. CCTV फुटेजेस हॉटेलचे सगळे प्रोक्योर करण्यात आलेली आहे. हे एक युद्ध पातळीवर हे इन्व्हेस्टिगेशन टीम ऑलरेडी काम सुरू केलेली आहे. लोकांचे बयानसाठी काही लोकांचे बयान ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे.